पुढे बसलेली मुलं. उत्तम शब्द लक्षामध्ये ठेवा. दुसरं चरण आहे कृपादान केले म्हणविता त्यांचे दास पुढे आज उभेना. उभेना शब्द लक्षामध्ये ठेवा. तिसरं चरण आहे कृपादान केले संती कल्पांतली सरेना. सरेना शब्द लक्षामध्ये ठेवा. आणि चौथं चरण आहे तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. उत्तम शब्द लक्षामध्ये ठेवा. किती शब्द सांगितले? 4. पहिला शब्द काय? उत्तम. दुसरा उभेना इथे लक्षात राहिला. तिसरा शब्द सरेना आणि चौथा शब्द उत्तम. उत्तम उरेना सरेना उत्तम म्हणजे आपल्या जीवनामध्ये काय उरलं ते उत्तम आणि आपल्या जीवनामध्ये काय सरलं ते उत्तम. हा लाभ संतांच्या संगतीमध्ये होतो. आपल्याला समजलं पाहिजे आपण जीवन जगतोय. जीवन जगताना आपल्या जीवनामध्ये काय उरलं पाहिजे आणि काय सरलं पाहिजे याचा जर ताळेबंद नाही लागला तर आपलं जीवन व्यर्थ आहे. नुसता जन्माला आला मोकळा हेलपाडा झाला असं आपलं जीवन आहे. मग हे समजायसाठी मला सांगा याच्या विरुद्ध स्टेज आहे का? जीवनामध्ये काय उरलं पाहिजे काय सरलं पाहिजे हे कुठं समजत? फक्त या धर्म मंडपामध्ये पाठीमाग आमच्या गुरुजींचं वाक्य इतर कीर्तनामध्ये लोकांना पुढं सरा म्हणावं लागतं. त्यांनी वाक्य वापरलं ते म्हणले एकमेव हेच स्टेज राहिले की लोकांना पुढं सरा म्हणायचं. पुढं सरा म्हणायचं 4 चांगल्या गोष्टी सांगायच्या स्टेज फक्त हे राहिलंय. मला तिकडे जायचं नाही. माझा महत्वाचा मुद्दा असा चालू होता की उत्तम उरेना सरेना आणि उत्तम आपल्या जीवनामध्ये काय उरलं पाहिजे आणि काय सरलं पाहिजे हे लाभ संतांच्या संगतीमध्ये होतो. तुकोबाराचं एकच प्रमाण तुमच्या पुढे ठेवतो. तुकोबारा एका प्रमाणामध्ये सांगतात काय उरलं पाहिजे काय सरलं पाहिजे. तुका म्हणे एका मरणे काय सरलं पाहिजे काय उरलं पाहिजे. तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. मरण सरलं पाहिजे उत्तम सरलं पाहिजे आणि कीर्ती उरली पाहिजे. कशी उरली पाहिजे? उत्तम उरली पाहिजे. हा लाभ संतांच्या संगतीमध्ये होतो. मरण सरलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे माणसाला 2 पद्धतीने मरण यावं. थोडं लक्ष द्या. माझ्या माहितीप्रमाणे माणसाला 2 पद्धतीने मरण यावं. एक देवाचं नाव घेता घेता आणि दुसरी देशाची सेवा करता करता मरण यावं. आळंदी पंढरपूर वारीमध्ये चालतोय. वारीमध्ये चालताना मरण आलं त्याच्यासारखा मरणाचा प्रकार चांगला कुठला सुद्धा नाही. पंढरपूरच्या दर्शन रांगेमध्ये उभा आहे. पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि नतमस्तक झाला का नतमस्तक होऊन पांडुरंगाच्या चरणावरती देह ठेवतो. मरणाचा प्रकार याच्यापेक्षा दुसरा असू शकतो का? मला सांगा. नाही. एका महिला संतानाचं संभवन आलं. कोण होतो दिदी सांगता येते का तुम्हाला? एका महिला संतांना देवाच्या पायावरती डोकं ठेवल्यानंतर मरण आलं. यांचा आणखीन परशापाठ आहे हे सांगते. थोडं म्हणजे आपलं महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि आमचे गुरुजी सांगत असतात संतांचं उभं पीक म्हणजे महाराष्ट्र आहे. परंतु संतांचं आपल्याला काही माहित नाही. बाहेरच्या 117 देशातून थोडी माफी मागून बोलतो 117 देशातून संत साहित्याचा अभ्यास करण्यासाठी पुणे विद्यापीठामध्ये तरुण मुलं आणि मुली आहेत 117 देशातून. आणि आपलं मुलं आणि मुली व्हॉट्सअपवर हाय बाय चॅटिंग करत. थोडं लक्ष दिलं पाहिजे आपण. कारण संताशिवाय जीवन परिपूर्ण नाही. संत महात्मे संतांचं तत्वज्ञान. मला सांगा मला रात्री माऊलींनी सांगितलं की तुमच्या गावचं रथ नाही आणि एवढा अभ्यास आहे. त्यांच्या बोलण्यावर खरंच अभ्यास समजला. ग्रंथाचा अभ्यास काय असला पाहिजे संत साहित्याचा अभ्यास काय असला पाहिजे याच्याकडून खरं शिकलं पाहिजे. माझी सांगण्याची भूमिका काय की कानोपात्राला कसं समजणार देवाच्या पायावरती नतमस्तक झाल्या आणि आपला ध्येय ठेवला. अतिशय उत्तम मरण. मागं पाठीमागे एका कीर्तन करायला मरण आलं. कीर्तन करता करता ताजुद्दीन बाबा शेख अतिशय उत्तम मरण. गाथा वाचता वाचता ज्ञानेश्वरी वाचता वाचता मरण आलं. अतिशय उत्तम मरण. याच्यापेक्षा मरणाचा दुसरा आमचे श्री गुरु वैकुंठवासी विठ्ठल बाबा बोले पहाटे 4 वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण करत होते आणि त्यांचे गुरुजी ज्या जागेवरती बसत होते त्या जागेवरती त्यांनी ध्येय ठेवला. आता तुम्हाला नवल वाटत आपल्याला साधं एक पारायण करणं होत नाही दादा.
त्यांचा असा नियम होता की पहाटे 3 वाजता उठायचं. 3 वाजता उठल्यानंतर आळंदीला असेल तर इंद्रायणी मातेचं स्नान करायचं, पंढरपूरला असेल तर चंद्रभागेचं स्नान करायचं. भलं पाणी नसू द्या, एखाद्या डबक्यामध्ये पाणी असू द्या, तिथं स्नान करणार. स्नान झालं का प्रदक्षिणा करायचे, पांडुरंगाचं किंवा माऊलीचं दर्शन घ्यायचं. दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या वाट्याला जे क्लास आहेत, जे पाठ आहेत, ते पाठ करायचे आणि ते पाठ करून सगळा नित्यनेम आटोपून आठवड्याला 3 ग्रंथाचे पारायण त्यांचे पूर्ण व्हायचे. एक ज्ञानेश्वरी, दुसरं गाथा आणि तिसरं एकनाथी भागवत. आठवड्याला 3 ग्रंथाचे पारायण व्हायचे. आपल्याला 8 दिवस इथं ज्ञानेश्वरी वाचणं होईना, म्हणजे 8 दिवसाला 3 का. ज्ञानेश्वरीचं पारायण सोपं दादा, गाथ्याचं त्याच्यापेक्षा अवघड आणि एकनाथी भागवताचं त्याच्यापेक्षा अवघड. हे 3 पारायण पूर्ण करायचे, सगळा नित्यनेम आठवून. मला सांगा काय महात्मा असं. आणि त्यांचं मरण ज्ञानेश्वरी वाचता वाचता आलं. त्यांचं मरण अतिशय उत्तम. मरण सरलं पाहिजे, उत्तम सरलं पाहिजे. आणि दुसरं देवाचं नाव घेता घेता मरण आलं पाहिजे. आणि दुसरी देशाची सेवा करता करता माणसाला मरण आलं पाहिजे. जे सीमेवरती जे जवान आहेत, जे आपल्या रक्षणासाठी जे हातामध्ये बंदूक घेऊन उभा आहे आणि ते एखादा जवान शहीद झाला, शहीद झाल्यानंतर त्यांचं मरण उत्तम आहे. त्यांना मोक्ष सांगितलंय शास्त्राने. मला सांगा इतर सर्वांनी, तुम्ही आता सगळे शेतकरी वर्ग आहे, कोणी शिक्षक वर्ग आहे, कोणी कसं आहे, सगळ्यांनी संप केला. सगळ्यांनी, शिक्षकांनी संप केले, शेतकऱ्यांनी संप केले, दुधाचा संप असेल, सगळ्याचा संप, नोकर वर्गाने संप केला. परंतु तुमच्या कानावरती अशी कधी बातमी आली का आपल्या वीर जवानांनी संप केला? अशी बातमी आली का? का बातमी आली? ज्या दिवशी, थोडी मागून बोलू का, ज्या दिवशी जवान